जयसिंगपूर इथं आयोजित 35व्या धम्म परिषदेच्या निमित्तानं शिरोळ पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी धम्मज्योत प्रज्वलित करून धर्म, प्रबोधन व सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। परिषदेसाठी उभारलेल्या या प्रास्ताविक कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराज या महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। सामाजिक न्याय, समता आणि प्रबोधनमय विचारांचा वारसा जपणाऱ्या या महान व्यक्तिमत्वांच्या स्मरणानं कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत श्रद्धाभावानं झाली। यानंतर धम्म परंपरेच्या प्रकाशाचं प्रतीक असलेल्या धम्मज्योतीचं प्रज्वलन करण्यात आलं। धम्मज्योत प्रज्वलित करताना पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर यशकश्यपायन महास्थवीर, धम्म मार्गदर्शक जयसिंगपूर, पूज्य भदंत प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महास्थवीर, विभाग प्रमुख पाली भाषा विभाग, मिलिंद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर, पूज्य श्रामणेर, धम्मबोधी जयसिंगपूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे, सुभेदार दीपक कांबळे, धनपाल कांबळे, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सागर तगारे, निनाद भोसले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष खंडेराव हेरवाडे, तसेच सचेतन बनसोडे, राजू प्रधान, सूरज कांबळे आदी मान्यवरांनी धम्मज्योत प्रज्वलन सोहळ्यात सहभाग घेतला। सामाजिक ऐक्य, विवेकवाद, बंधुभाव आणि प्रबोधन या मूल्यांना पुनरुच्चारित करणारा हा सोहळा सर्व उपस्थितांच्या उपस्थितीनं अधिक अर्थपूर्ण ठरला। कार्यक्रमाचं स्वागत व सूत्रसंचालन मनोज रणदिवे यांनी उत्तमपणे पार पाडलं। त्याने धम्म परिषदेचं ऐतिहासिक महत्त्व, समाजाला मिळणारं मार्गदर्शन आणि युवा पिढीपुढे उभे केले जाणारे सकारात्मक आदर्श यांचा उल्लेख करत सभागृहातील उपस्थितांचं स्वागत केलं। या प्रास्ताविक कार्यक्रमानं आगामी धम्म परिषदेचा शुभारंभ झाला असून जयसिंगपूर इथं दिवसभर विविध प्रबोधनपर व्याख्यानं, मार्गदर्शन सत्र, बौद्ध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। समता, न्याय, मैत्रीभाव आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी ही परिषद यंदाही मोठ्या संख्येनं नागरिकांच्या सहभागामुळे उत्साहात पार पडण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।